चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याची 40 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न. अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांचा खळबळजनक आरोप. NS पाटील आणि ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई यांच्यावर कारखान्याच्या प्रगतीत अडथळा आणत असल्याचा आरोप. चंदगड तालुक्यातील हलकर्णी येथील शेतकऱ्यांची दौलत असणाऱ्या साखर कारखान्याची 40 एकर जमीन एक संस्था हडप करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप अथर्व कंपनीचे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी केलाय. विशेष म्हणजे कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हा व्यवहार होत असल्याचंही खोराटे यांनी सांगितलंय. अथर्व दौलत साखर कारखान्याच्या शेतकरी विकास कार्यक्रमात ते बोलत होते. या आरोपानंतर उपस्थितात खळबळ माजली आणि दोषींवर फौजदारी करा असा घोषा सुरू झाला. खोराटे पुढे म्हणाले की तांत्रिक अडचणींमुळे अद्यापही कारखाना पूर्ण क्षमतेनं सुरू नाही, पण येत्या काळात कारखाना सक्षम पद्धतीनं चालून शेतकऱ्यांचे कामगारांचे हित जोपासून दौलतला सर्वोच्च स्थानावर घेऊन जाण्याचा मानस आहे. कामगारांनी थोडासा संयम पाळावा. कारखान्याकडून जी देणी आहे ती देणार असल्याचं सांगत हायकोर्टात अडकलेले पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जरी नाही मिळाले तरी मी ते स्वतः देईन असा विश्वास त्यांनी दिला. तालुक्यातील 2 लोक आहेत जी कारखान्याच्या प्रत्येक प्रगतीत अडथळा आणतायत. कामगार शेतकरी यांची डोकी भडकवत आहेत. हा त्यांचा अट्टहास कारखान्यासाठी नाही तर स्वहितासाठी आहे. यामध्ये अॅडव्होकेट NS पाटील यांनी कारखाना काढतो असं सांगून शेतकऱ्यांचे पैसे लाटले, तर सुभाष देसाई हे विनाकारण कारखान्याचे विषय शासन दरबारी घेऊन वारंवार त्रास देत आहेत. त्यांचा 1 टनही ऊस कारखान्याला येत नाही, पण आम्हालाच कारखान्याची काळजी असल्याचं खोटे भासवत आहेत, असा घणाघात खोराटे यांनी हाणला. यावेळी तालुक्यातील 10वी-12वी परीक्षेत भरघोस यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा तसंच तोडणी ओढणी कामगार शेतकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, अॅडव्होकेट संतोष मळवीकर, बाळाराम फडके आदींसह शेतकरी सभासद उपस्थित होते.